काम भला. ह्या ओळीला पूर्णतः चुकीचं ठरवणारी ट्रस्ट म्हणजे आधार माणुसकीच. आता माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्या पूर्ण परिवाराला हा एक प्रश्न पडला होता की हिचा पुढे काय होईल, हिला शिक्षण वगैरे नीट करता येईल का. तर हळूहळू वेळ पुढे घेत गेला. सिनियरजी नॅशनल स्कूल म्हणून एक स्कूल आहे इथलचीच, त्यांनी मला ॲडमिशन दिलं. तिथं व्यवस्थित पूर्ण शिक्षण पार पाडला. पण त्रास काय होता, ते म्हणतात ना प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक त्रास असतो. माझ्या जीवनात फायनान्शियल नाही पण फिजिकल त्रास होता. होतं काय की हा जो रंग आहे ह्यामुळे मला उन्हात फिरता येत नाही. हे जे डोळे आहेत त्यांना पूर्णतः सगळं काही दिसत नाही. म्हणून बोटच्या जवळ जाणं, तिथं बघणं, थोडंसं जे मुलं होते सोबतचे ते चिडवायचे, मुली चिडवायचे, मैत्रिणी मित्र हे सगळंच थोडं त्रास होतं मला. पण जसं जसं वेळ पुढे गेलं 10th वगैरे झालं. 10thचं माझं रिझल्ट आलं. 10thमध्ये आय गॉट 85.6%. 10thमध्ये आय गॉट 86%. आता चांगलं रिझल्ट आलं म्हणून मी विचार केलं की आता मारवाडी मुलगी आहे तर सगळ्यांनी सांगितलं की कॉमर्स घ्या, CA वगैरे करा. 2 महिने झाले CA कॉमर्सचा कोर्स केला. सरांना सडनली माहीत पडलं की मी कॉमर्स घेतलं आहे. तर सर घरी आले, पप्पांना म्हणले हे तू का केलंस, तिला कॉमर्समध्ये का टाकलं. आता सरांची काय गरज होती ना घरी येण्याची पण सांगण्याची. ते आले घरी, त्यांनी वेळ काढला, त्यांनी पप्पांना सांगितलं, चाचूंना सांगितलं की हिला कॉमर्समध्ये नाही तर सायन्समध्ये टाका कारण तिचा खूप उज्ज्वल भविष्य आहे. आता त्यांनी सांगितलं, मी सायन्स घेतलं, ते पण 11च्या अर्ध्यातून ॲडमिशन झालं. आता मी थोडं सिरियस नाही घेतलं आणि माझे दुसरे प्रोग्राम्स वगैरे होते, मी इव्हेंट मॅनेज करते म्हणून तिथे एंगेज झाले. मग हळूहळू जानेवारीमध्ये मला कळालं की बाबा आता सिरियस घ्यावं. तर थोडं अभ्यास वगैरे केलं. नीटमध्ये माझा ऑल इंडिया रँक स्कोअर 2000 आला. मला वर्धा सेवाग्राम MGIMSमध्ये मला ॲडमिशन भेटला MBBSसाठी. हे सर्व का, कारण सर आले, सरांनी पप्पांना सांगितलं की तू चुकीचं करतोयस. त्यांनी पप्पांना सांगितलं की थोडंसं वळण दे, एकदम नीट होईल. हे बघा एकदम नीट झालं. सो ऑल क्रेडिट गोज टू द आधार ट्रस्ट. आणि हा दिवा प्रज्वलित केलाय सरांनी, ह्याचा प्रकाश सर्वांवर पडत राहो हीच देवांकडे माझी काय म्हणतात ती प्रार्थना. ह्यावर मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मग म्हणजे हळूहळू ते म्हणतात ना प्रयत्न केलं ना तर सगळं होतं. तर मी पण सगळ्यांना म्हणते की प्रयत्न करा, सगळं होईल. आणि एक लाईन आहे जी तुम्ही सर्व लोक लक्षात ठेवू शकतात की स्वतःला कमी नका समजू, दुसऱ्यांना जास्त नका समजू. आणि जर ही लाईन थोडं जास्तच पुढं जात असेल तर दुसरी पण ठेवा, स्वतःला जास्त पण नका समजू, दुसऱ्यांना कमी पण नका समजू. का, कारण देवांनी सगळ्यांना सेम बनवलंय, सगळ्यांना सारखं बनवलंय. सो जस्ट कीप इन माइंड अँड सगळ्यांना रिस्पेक्ट द्या, सगळ्यांचा आदर करा. आदर माणुसकीच्या ट्रस्टच्या त्या फुटस्टेप्सवर चाला आणि सगळं काही ठीक होईल. All will be good. Happy Diwali once again.